वज्रधारीचे पत्रकार संकेत पाटील यांच्यावर हल्ला। वज्रधारीचे तासगाव तालुका प्रतिनिधी संकेत पाटील व विश्वजित रणवरे यांना धमकी देत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला। संबंधितांच्या विरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संकेत पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी तासगावच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत चालणाऱ्या गैरप्रकाराची बातमी करण्यास गेले असता तिथे दारू पीत असलेल्या एका फाळकूट दादाने धमकावत हल्ला करण्याचा प्रयत्न केला। सदर व्यक्तीने मोबाईल काढून घेत झटापट केली। सदरचा प्रकार समजताच पत्रकार संजय माळी, विनायक कदम, विष्णू जमदाडे, विक्रांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत फिर्याद दाखल केली। 2 दिवसांपूर्वी वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून संकेत पाटील यांनी तासगावच्या भाजी मंडईचे लॉज व बियर बार झाल्याचं समोर आणल्याने खळबळ माजली होती। आज सदर ठिकाणी बातमी करायला गेल्यावर तिथे दारू पीत बसलेल्या फाळकूट दादांनी संकेत पाटील व विश्वजित रणवरे यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। या प्रकाराचा तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आज दुपारी 12:30च्या दरम्यान आमचे सहकारी संकेत पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज मंडईमध्ये वार्तांकन करण्यास गेले असता तेथील काही बसलेले दोघे मद्यपीने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला। या भ्याड हल्ल्याचा तासगाव तालुका पत्रकार संघ व तासगाव तालुक्यातील सर्व पत्रकार निषेध करीत आहेत। अशा भ्याड हल्ला पत्रकार कधी खपवून घेणार नाहीत। याची तातडीने पोलिसांनी दखल घेतली असून त्या मद्यपींना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध केला आहे, तरी त्या आरोपीवर तातडीने कारवाई व्हावी, पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी सर्व पत्रकार करीत आहेत। तासगावतील वज्रधारी न्यूजचे पत्रकार संकेत पाटील आणि विश्वजित रणवरे या दोघांनी आज सकाळी 12:30 वाजता तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलमध्ये वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरती काही मंडळींनी प्राणघातक हल्ला केला। त्याच्यामध्ये त्यांचा मोबाईल हिसकावून घेणे, गाडीचं नुकसान करणे असे गैरप्रकार पण केलेले आहेत। त्या घटनेचा आम्ही तासगाव तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडिया आणि इतर सर्व पत्रकार संघटना यांनी जाहीर निषेध केला असून त्या घटनेची तातडीने तासगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आम्ही फिर्याद दिलेली आहे। त्यानुसार पोलिसांनी NC दाखल केलेली आहे। पण आमच्या सर्व पत्रकार मंडळींचं मागणी आहे की पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत त्या संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। खरं तर हा आज झालेला जो हल्ला आहे तो पत्रकारांवर नसून समस्त तासगावकरांच्यावर आहे, कारण आम्ही कुठं तर तासगावकरांचं प्रतिनिधित्व करत असतो। जर आज असं लोक आम्हाला जर पत्रकार असून माहीत असून जर आमच्यावर हल्ला करत असेल तर आज आमच्यावर वेळही आलेलं आहे, उद्या तुमच्यावर सुद्धा नक्की ही वेळ येणार आहे। त्याला पूर्णपणे तासगावचे पोलीस प्रशासन, मुख्य अधिकारी जबाबदार आहेत। या हल्ल्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो।